मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची 1846 लिपिक पदांसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. याच्यामध्ये लागणारे तुमची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतन श्रेणी, याच्यासाठी कोण अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, याचा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची घटक संवर्गाची पूर्वीचं पदाचं नाव आहे लिपिक संवर्ग. तर याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर 20 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी एकूण पदांची संख्या आहे 1846. वेतन श्रेणी असणार आहे 25,500 तर 81,100 अशी असणार आहे. मग याच्यासाठी सामाजिक समांतर आरक्षण निहाय जागांची विभागणी जी आहे तर ती अशा प्रकारे करून देण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीसाठी 142 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 150 आहेत, विभक्त जाती अ साठी 49 आहेत, भटक्या जमाती ब साठी 54 पदे आहेत, भटक्या जमाती क साठी 39, भटक्या जमाती ड साठी 38, विमाप्र साठी आहेत 46, इतर मागासवर्गांसाठी आहेत 452, आर्थिक दुर्बल घटक 185, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग 185 आणि खुल्या प्रवर्गासाठी 506. एकूण 1846 पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मग सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याची विभागणी करून देण्यात आलेली आहे. तर आरक्षणाचा क्रायटेरिया याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला ही जाहिरात बघायची आहे. याच्यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे हे संपूर्ण डिटेल आज आपण पाहणार आहोत. मग याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदाचं नाव आहे लिपिक. त्यानंतर जे आहे दिव्यांगासाठी एकूण 34 पदे जे आहेत ते आरक्षित असून तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे. जे दिव्यांग उमेदवार आहेत तर त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी आलेले हे संपूर्ण अपडेट आहे. त्यानंतर टिप देण्यात आले भरतीसाठी जाहीर केलेली रिक्त पदांची संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जे आहे तर दिव्यांग उमेदवारासंदर्भातलं जे अपडेट आहे तर याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे. आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजे WS उमेदवाराकरता वित्तीय वर्ष 2022-23, 23-24 करता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे त्याच्यानुसार विहित करण्यात आले कागदपत्र पडताळणीच्या ऐवजी सादर करणे आवश्यक राहील तुम्हाला. त्यानंतर हे संपूर्ण डिटेल आहे. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत. महिलांसाठीचं जे 30% आरक्षण आहे, माजी सैनिकाचं 15%, प्रकल्पग्रस्तांसाठीचं 5% आरक्षण आहे, भूकंपग्रस्ताचं 2% आरक्षण आहे, खेळाडूचं 5% आरक्षण आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर असाल, सुशिक्षित बेरोजगार असाल तर 10% आरक्षण आहे, अनाथासाठीचं 1% आरक्षण आहे. त्यानंतर दिव्यांगाचं आरक्षण आहे 4%. त्यानंतर तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग सेवेने भरण्यात येणारे 10% प्रमाणित आरक्षित पदे जे आहेत त्याचं आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठीचं 10% आरक्षणाचं क्रायटेरिया आहे. कार्यकारी सहाय्यक पूर्वीच्या पदाचं नाव आहे लिपिक. या पदासाठीची अर्हता असणार आहे मान्यताप्राप्त मंडळाचे म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे तुमची झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं कुठल्याही शाखेतून तुमचं कला, विज्ञान, विधी, वाणिज्य तसेच तत्सम शाखांच्या पदवी असावी. तसेच 45% गुणांसह तुम्ही पात्र असावा किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल. सदर टक्केवारी 45 गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये मग तुमचं आहे. त्यानंतर उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही बघायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना याच्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे. याचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. याच्यासाठी वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38, मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 वयोमर्यादा असणार आहे. मग क्रायटेरिया जो आहे तुम्हाला वयोमर्यादेची शिथिलता देण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल देण्यात आले आहे. माजी सैनिक असाल, दिव्यांग असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर असाल, अनाथ असाल, दिव्यांग, माजी स्वातंत्र्य सैनिक, नामनिर्देशित पाले उमेदवार, त्यानंतर निवडीचे निकष जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. कार्यकारी सहाय्यक पूर्वीच्या पदाचं लिपिक पदाच्या सेवा प्रवेश जे आहे तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे. परीक्षा पद्धती जी आहे तर ती कशी असेल तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न, इंग्रजी भाषा व्याकरण 25 प्रश्न,
सामान्यांचे 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न असे 100 प्रश्न 200 गुणासाठीची ही परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी 100 मिनिटाचा असणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण देण्यात आले आहे. बौद्धिक चाचणीचे स्वरूप जे आहे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही याच्यासाठी. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयात ऑनलाईन परीक्षा जी आहे इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व्याकरण मराठी भाषेतून घेण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले संपूर्ण डिटेल आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे portal.mcgm.government.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे. तर अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. अर्ज करताना तुम्हाला काय अडचण आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. भ्रमणध्वनी क्रमांक तुम्ही त्याच्यावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधू शकता. 1:30 ते 2:30 या वेळेमध्ये तुम्हाला जेवणाची सुट्टीमध्ये तुम्हाला कॉल करता येणार नाहीत. सोमवार ते शनिवार हे कॉन्टॅक्ट उपलब्ध असणार आहेत. परीक्षा शुल्क जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 रुपये असणार आहे वस्तू व सेवा करासह. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सूचना देण्यात आल्या. लेखनिक वापराच्या दिव्यांग व्यक्तीकरता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली वेगळी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन तुम्हाला लवकरच दिले जातील. पण याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली दुसरी कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. BMCची 1846 कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. माहिती आवडली असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि हे जाहिरातीचं PDF पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर तुम्ही चेकआउट करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. BMCची 2024 साठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरातीची संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद.